नमस्कार. आज आपण 4 प्रकारचे वाटण बघणार आहोत बिझी मॉमसाठी. त्यामुळे आपला रोजचा स्वयंपाक अगदी 10 मिनिटात होईल. चला बघूयात. सर्वात आधी मसाला भाजीचं वाटण आपण इथे बघणार आहोत. 2 मोठे कांदे साल काढून घेतले आहेत. याला आपण या गाळणीवर भाजून घेऊ. मी या प्रकारेच भाजून घेते, त्यामुळे मसाले भाजीला खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो. थोडे असे काळवट याला होऊ द्यायचे. हे बघा झालेले आहेत. हे थंड करून घ्यायचे. या कांद्यांना तुम्ही तव्यावर सुद्धा भाजू शकतात, बारीक कट करून भाजू शकतात. आता मी याला छानपैकी असं कट करून घेते आणि हे आपल्याला मिक्सरला लावायचे आहे. जास्त बारीक नाही कट करायचे, थोडे थोडे जाडसरच कट करून घ्यायचे. आता मी इथे एक टोमॅटो घेतला आहे. त्याच्या सेंटरला सुरीचं टोक घालायचं आणि याला आपल्याला गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. यामुळे मसाल्याच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. याची साल पूर्ण अशी काळी काळी होऊ द्यायची. जसं आपण भरताचे वांगे भाजतोच त्याप्रमाणे याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून झालं आहे, थंड करण्याकरता ठेवून देऊ. तोपर्यंत मी ते सुकं खोबरं किसून घेते. तुम्ही ऐवजी इथे ओलं खोबरं देखील वापरू शकतात, पण आमच्याकडे मसाले भाजीमध्ये सुकं खोबरंच वापरतात. याला मी छानपैकी तव्यावर आता खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची, जेणेकरून ते जळणार नाही. असं गोल्डन होईपर्यंतच आपल्याला ते भाजायचं आहे. भाजून झालं आहे. एका आपण हे डिशमध्ये काढून घेऊ. आता तव्यावर आपल्याला 1.5 चमचा धने, 1 चमचा जिरं छानपैकी असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. हे बघा त्याचा थोडा कलर चेंज झाला आहे, स्मेल देखील येतो आहे. भाजून झालेलं आहे. हे देखील आपण थंड करण्याकरता एका प्लेटमध्ये. आता थंड झाल्यावर टोमॅटोची साल आपण इथे काढून घेत आहोत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपण कांदा टाकून घेऊ, जो आपण कट केलेला होता तो. त्यानंतर टोमॅटो आपण इथे टाकून घेऊ. भाजलेलं जिरं, धने आणि खोबरं इथे आपण यामध्ये टाकून घेऊ. यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी इथे ॲड करत आहेत. 1 तुकडा आल्याचा इथे ॲड करायचा आहे. 2 चमचेभर इथे मी लाल तिखट इथे ॲड केलेलं आहे. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद. छानपैकी मिक्सरला वाटून घेऊ. हे पहा वाटण आपलं रेडी आहे. तेलात आपल्याला हे थोडं परतवून घ्यायचं आहे. कढईमध्ये थोडं तेल घेतलं आहे. छानपैकी हे आपण परतवून घेऊ. थंड करून फ्रीजमध्ये वाटण ठेवून द्यायचं. हे वाटण रेडी असल्यामुळे बराच आपला टाईम वाचतो. वेगवेगळ्या कडधान्यांमध्ये, शेवगा, छोले, भरपूर भाज्यांमध्ये हे वाटण आपल्याला यूज करतात. आता आपण वाटण नंबर 2 बघणार आहोत. इथे मी थोडे शेंगदाणे इथे भाजून घेत आहे. छानपैकी त्याला काळे टिपके येईपर्यंत इथे भाजायचे आहेत. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. हे भाजलेले शेंगदाणे आपण आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ. थंड झाल्यानंतर यातले मी थोडे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकले आहेत. थोडं अद्रक, 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या इथे टाकलेल्या आहेत. 1 चमचा जिरं, हळद, लाल तिखट 2 चमचे, 1 चमचाभर मी इथे गरम मसाला टाकलेला आहे. 1.5 चमचाभर इथे मीठ टाकलेलं आहे. हे छान मिक्सरला लावून घ्यायचं. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवून घ्यायचं. या वाटणामुळे आपल्याला भरलेली वांगी, कारली, भेंडी अगदी इझी करू शकतो रेडी असल्यामुळे. आता वाटण नंबर 3 आपण इथे बघणार आहोत. कोथिंबीर मी घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे 8 ते 9. थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. आल्याचा तुकडा इथे घेतलेला आहे. 1 चमचाभर जिरं मी यामध्ये टाकलं आहे. मिक्सरला दरदरीत असं वाटून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही. हे वाटण आपण बऱ्याच सुक्या भाज्यांमध्ये यूज करू शकतो.
अगदी भाजी आपली झटपट रेडी असल्यामुळे. आता वाटण नंबर 4 बघणार आहोत. थोडे शेंगदाणे मी ते भाजून घेत आहेत. यामध्ये मी आता 2 मिरच्या इथे ॲड करणार आहेत. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकलेल्या आहेत. 1 चमचाभर जिरं छानपैकी असं भाजून घ्यायचं. मंद आचेवर भाजायचं. यामध्ये मी आता थोडं तेल ॲड करणार आहे. अगदी थोडंच ॲड करायचं, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. हे बघा, हे भाजून झालेलं आहे. थंड होऊन मिक्सरला लावून घेऊ. यामध्ये थोडं पाणी टाकायचं, छानपैकी वाटून घ्यायचं. हे वाटण आपण बऱ्याच भाज्यांमध्ये यूज करू शकतो. पालेभाज्या, गवार, वाल या प्रकारचे वाटण रेडी असल्यामुळे आपला बराच टाईम वाचतो, खास करून बिझी मॉमचा. रेसिपी हेल्पफुल वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.